चंद्राचा शीतल अगा निशापती भयो, हे प्रकाश श्रोत्र जाय बीजवरा प्रसन्न पाय फलित कांती। या विश्वातली फलद्रूप क्रिया प्रसव क्रिया चंद्राच्या प्रकाश होऊ शकत नाही। सूर्याच्या प्रकाशाने धन वाढत असेल, पण बीज हे पुष्पातून बीजाचा गोड अशा प्रकारचा टवटवीत भाव बाहेर पडणे हे चंद्राच्या प्रकाशातली ताकद आहे। पण त्यालाही प्रकाश पुरवायची ताकद फक्त मालकात आहे, आणि तो ब्रह्मांडाचा मालक आहे। आणि त्या मालकावर संतांचं कर्ज आहे, संतांनी तो ऋणी केलाय, कर्जबाजारी केलाय। एखादा बुद्धिवादी माणूस 4-2 वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणारा म्हणत असेल, काय वेडपट असतील महाराज लोक। त्याच्या मनात असा भाव असेल की पैठणचे मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना कळत नसल का हो, या विश्वातल्या प्रत्येक गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत त्याच्यावर कर्ज कस काय, तो कसा कर्जबाजारी होऊ शकतो। जराशे पैसे ज्याच्याकडे असले, थोडासा 4 लोकांत गाजला, सगळ्या बँकेतलं त्याच्याकडे कर्ज असलं तरी लोक म्हणतात नाही वा ते लय मोठा माणूस आहे, घरात 12 हात येळू का फिरणं, पण लोकांमध्ये त्याचा ठसा पडलेला असतो। तो विश्वात्मध्ये त्याचा किती मोठा ठसा असेल त्या मालकाचा, आणि सरळ संतांचं त्याच्याकडे कर्ज आहे, तो ऋणी केलाय असं पैठणचे मालक म्हणतात। वाक्य हे गाफील माणसांचं मान्य केलं जात नाही। ठीक आहे, आमचं तुम्ही ऐकता, तुमचं मोठेपण आहे मनाचा। 10 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ केल्या, 10 अभंग पाठ केले, 10 श्लोक पाठ केले, झाला कीर्तनकार, झाला प्रवचनकार। अनुभव काय त्याला, बायको भेट नाही त्याला, किराणाने आणला तर ती थुतरी थांबती, तरी पण हातवारे हात फेकू फेकू आपण एखाद्या वेळेस मोठमोठ्या गप्पा आणू शकतो। अनुभव लागेल ना त्याला, अनुभव आहे ना, अनुभव आहे। कोण मानणार आहे आपला, तरी तुम्ही मानता। ज्या व्यक्तीने संतांचं कर्ज देवावर आहे असं ज्या व्यक्तीनं सांगावा, त्या व्यक्तीचा अधिकार इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीच्या घरचा वॉचमन आहे। दत्त चोपदारी करीत, दत्त चोपदारी करीत, दत्त चोपदारी करीत, निळा म्हणे देव रावे त्यांचे घरी, म्हणे देव म्हणे देव रावे त्यांचे घरी, म्हणे देव चोपदारी करीत असे, चोपदारी करीत करीत देव रावे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे। गिरगावकर म्हणे नाही, येडत ऐकायचं नाही गिरगावकर म्हणल्यावर। निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, आणि दत्त चोपदारी वाचमन आहे जगाचा मालक। 36 वर्ष, 36 वर्ष नुसता वाचमन नाही माऊली, तुम्ही म्हणलेलं प्रमाण म्हणा आता। गंध उगाळून द्यायला होता, पाणी भरायला होता, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अखंड भक्ती भावे, अखंड भक्ती भावे, वंदे त्याचे माया। कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अखंड भक्ती भावे, अखंड भक्ती भावे, वंदित त्याचे। पाणी भरायला देव, ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही, त्याचे कपडे इतके टाईट, शेजाऱ्याचा अंग कापल इतके कडक कपडे। पाणी भरायला जगाचा मालक, काय अधिकार असेल नाथांचा। आणि त्या शांती ब्रह्मनाथ बाबांचा पैठणच्या मालकांचं वाक्य की संतांचं देवावर कर्ज आहे, तो संती केला ऋणी। आणि एखाद्या व्यक्तीचं जर आपल्यावर ऋण असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहाला माणसाला लाज वाटते।
दुसऱ्याचे पैसे घेऊन जर दिले नसतील आणि लाजत नसल तर समजायचं पांचाटाचा मुखी आहे. विठाला विठाला लाज वाटते, लाज. ऋण तसं नसतंय, ऋण आहे. पत्रकारजी सोनवणे साहेब कशाला म्हणायचं ऋण. आंब्याची डाल घेऊन एक व्यक्ती दारातून विकायला चाललाय. डोक्यावर आंबे आहे तर डाल आहे डोक्यावरती आंब्याची विकायला. आंबे घ्या, आंबे घ्या. ऋण सांगतोय तुम्हाला. लहान वय असे, आंबा एक असं फळ आहे शुगरवाल्याला पण खाऊ वाटतं. खाऊ देत नाही देव, ते भाग सोडून द्या, पण ते फळ खाऊ वाटतो. त्या कालात उष्ण कालामध्ये येणारं फळ आहे आणि आंबूस वस्तू आवडती माणसाला. तर लहान लेकरांना किती आवडत असेल, पण परिस्थिती नाजूक असती. खिशात पैसे नसतेत, घरच्यांकडे नसतेत, परिस्थिती नाजूक, नुसते त्याच्याकडे बघत असते. मला चांगलं कळतंय. माझ्या लहानपणी आईस कांड्या इकायला यायच्या प्रकाशराव, गारी गारी इकायला यायच्या, हे की नाही पकडू महाराज. त्यावेळेला 20 पैशाला 10 पैशाला गारीगारा असायची. त्या कशावर भेटायच्या. लहानपणी एक नाव घेत नाही, ती वस्तू बाहेर टाकायसाठी एक पात्र असते. ते पात्र म्हणजे टोपल्याचं कशाचा तरी पत्राचा तुकडा. घरी लहान लेकरं असल्यावर ते वापरायचे. कळून घ्या, इतकं खाली येऊन सांगत नाही. ते पत्राचे तुकडे पण ती बाई घरी नसल्यावर आम्ही गारीगारवाल्याला देत होतो तर गारीगारी घेत होतो. म्हणजे तुम्ही पण लहान लहान आहे, तुमचे काय मुंबईला दिल्लीला थोडे जन्म झालेले आहेत. आता जरासं बरं होऊन तुम्ही शेलूत काही राहिला असताल, पण मागचं आठवी जाणं. ज्याच्या मागचं ध्यानात येतंय का तो नीट जगत असतो. जो मागचं इसरत असतो का त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. विठाला विठाला पण ज्याच्याकडे गारीगार भेटतच नाही का, ते जो गारीगार खातय त्या लेकराकडे बघत असतो. एक भाव असतो माणसाचा, मनवेडा असते, लेकरू अज्ञान आहे. त्या आंब्याच्या डाली मागे बरीच लेकरं अशी फिरायची, पण ती कसं देणार, त्याचंही पोट आहे, व्यवसाय आहे त्याचा. असं 4-2 वेळेस दारातून आंब्याची डाल गेली, पण आंबे काही भेटले नाही. एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांनी पत्नीला सांगितलं, प्रिये आपल्याला 5-50 रुपये भेटतील का ग, उसने पासने मिळतील का 5-50 रुपये. शेजारनी पाजारणीकडे तिनं बघितले, 5-50 उसने घेतले, नवऱ्याच्या हातात दिले. तिच्या त्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन नवऱ्याने ते 50 रुपये घेऊन आंबे काय किलो, अर्धा किलो, 2 किलो काय आले असतील त्या काळात, ते आंबे घेतली आणि पत्नीकडे दिले. अगं याचा रस कर, रस कर याचा रस. भाई रस, आंब्याचा रस, याच्यासाठी 50 उसने घेतलेत. कसे फेडायचे त्या बाईचे. फेडील मी काम करून, फेडील, पण याचा रस कर, पोळ्या कर, भात कर, काय असेल असलं थोडंसं तेल तर भजी कर, कुरड्या तळ कर कर. केला त्या बाईनं स्वयंपाक. ही व्यक्ती एका व्यक्तीकडे गेली, त्या व्यक्तीला बोलून आणलं. ज्याच्या घरी गेली त्या व्यक्ती श्रीमंत व्यक्ती होती. जो आलाय तोही श्रीमंत, ज्याच्या घरी गेलाय तोही श्रीमंत, बोलिणारा गरीब आहे. विनंती केली, मायबाप गरीब माणूस आहे, पण पाहुणे आमच्याकडे जेवू द्या. तुम्ही मोठी माणसं आहेत, पण आमच्याकडे जेवू द्या. बोलवलं त्यांना घरी, जेवायला वाढलं, जेवण झालं, निघून गेले. बायकोने विचारलं, धनी एक विचारू, गेल्या 15 दिवसापासनं आंबे आपल्या गावात विकायला येते. एके दिवशी आपलं पोरग आंब्याच्या लालसेनं उपाशी झोपलं. राग आला त्याला. ते जेवलं नाही हो आंबा आंबा करून. तुम्ही त्याला आंबे घेतले नाही. हे 2 किलो आंबे आपल्या गरीब कुटुंबाला 4 दिवस पुरत होते. एका श्रीमंत पाहुण्यासाठी तुम्ही 2 किलो आंबे कशाला खर्च केला. लेकराला करत नाही. रात्रीचा प्रसंग आहे, दिवा लावलेला आहे. त्या दिव्याच्या प्रकाशात
बायकोने विचारल्यावर नवऱ्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि त्यानं सांगितलं, लक्ष्मी ऐक ना, त्या श्रीमंत पाहुण्याला जेव घालण्याची माझी पात्रता नव्हती ग, पण 2 वर्षापूर्वी आपल्या पोरीच्या लग्नाला 20,000 रुपये त्यानं उसने दिलेले आहेत. लाज वाटते ग, देण्यासाठी घडत नाहीत ते पैसे, देऊ आपण, नाही कर्जात मरायचं, पण ते 20,000 अशी सारखी मनात दिसतील ग. ते दिसल्यामुळे असं वाटतंय त्यांच्या पुढं पुढं थोडस करावा. याला ऋण म्हणायचं, ऋण 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 ऋण. हे व्यवहारातलं ऋण आहे. असं ऋण आपल्यावर असल्याच्या नंतर आपण एका व्यक्तीच्या डोळ्यात पाहू शकत नाहीत, त्याच्या पुढे पुढे करतो. असं कर्ज विटेवरच्या मालकावर संतांचं आहे. मनोनी नाचे मागे मागे. काय कर्ज आहे, काय केलं देवासाठी? या संतांनी तुम्हाला देव दाखवला. याच्या पलीकडे सांगू का, गणेशराव, तुमच्या राजकीय क्षेत्रात प्रचार असतो आणि राजकीय क्षेत्रात उभं राहिलेला व्यक्ती एकटा प्रचार करू शकत नाही, त्याच्या भोवतालचे सगळे कार्यकर्ते गणेशराव प्रचार करत असतात. मग तो तळागाळातल्या लोकांना माहीत होतं, ही अमकी व्यक्ती, हे गणेशरावजी काजळे आहेत, हे अमक्या अमक्या क्षेत्रात आहे, उद्योग क्षेत्रात आहे, त्यांच्याकडे क्रेशर आहेत, बऱ्यापैकी त्यांचं स्थान आहे, शून्यातून विश्व निर्माण केलं, आता ते राजकीय क्षेत्रात आहेत. अशी तुमच्या भोवतालची काय तुमचा मित्रवर्ग असेल ते तुमचा प्रचार करत असतो आणि लोकांना दाखवत असतो हे गणेशराव काजळे आहेत. तसा ब्रह्मांडाच्या मालकाला, विश्वाला जर दाखवून दिला असेल हा देव आहे, हा मोठा आहे, तर याची एकमेव शक्ती कोणाची असेल तर ती संतांची आहे. तो संतांनी ठावा केलाय. नाही तर खोळ पांघरून बसलेला वैकुंठातला देव, मोठ्या एका अवस्थेत असलेले कैलासातले विश्वनाथ भगवान शिवशंकर, विश्वातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पामराला जर दाखवले असतील हा देव आहे, तर एकमेव शक्ती ती संतांची आहे. हेही संतांचं देवावर कर्ज आहे. प्रमाण आहेत त्याच्यासाठी फार मोठे, पण बघू पुन्हा कधीतरी. हेही कर्ज आहे. याच्या पलीकडे सांगू का, आपल्याकडे एखादा गडी असतो, मालक सकाळी वेढा करत असतो, गड्याला काम सांगत असतो. मालक वारकरी होता, 8-15 दिवस पंढरपूरला गेला, गडी एकटाच आहे. त्या गड्याला माहिती आहे आपण मालक आपल्याला पगार देतात. त्या गड्याला कळते आज वापसा आहे, अमक्या ठिकाणी कोळपे धरावा, आज वापसा आहे, अमक्या ठिकाणी आवतं धरावा, आज पाऊस पडलाय, बैल बांधावर बांधावा किंवा बांधून बैलाला वैरण चारावा, आपण घोंगता घ्यावा पोत्याचा आणि मालकाच्या मुगातले, सोयाबीनमधले, कापसातलं तण उपटावा. याला म्हणते गडी गडी गडी. असा निष्ठेनं जर गडी काम करत असेल पैसे घेऊन, असा निष्ठेनं जर गडी पैसे घेऊन काम करत असेल निष्ठेनं, तर त्या मालकाला वाटतंय मरेपर्यंत यानं आपल्याकडचं जाऊ नये, मरेपर्यंत. मग पैसे घेऊन नीट काम करणारा गडी जर मालकाला इतका आवडत असेल तर त्याला 1 रुपया न मागता त्याच्या नामाचे पवाडे विश्वाच्या पर्यंत गाणारे हे संत त्याला किती आवडत असतील याची कल्पना करा. विठाला विठाला तुकोबाराच्या बाबतीत जर विचार केला तर हरिनामे ढवळीले जग, हे विश्वनामाने ढवळून काढलंय. विश्वनामाने ढवळून काढलं, त्याची ख्याती जगभर पोचवली. ही तुकोबारायची अवस्था प्रत्येक संतांच्या बाबतीत बघा. का कर्ज आहे, काय केलंय संतांनी, किती मानतात त्याला. एका मोठ्या माणसाचं वाक्य आहे. एक संत पंढरपूरला देवाच्या दर्शनाकरता गेले. सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन संत. ही पैशावाली होती असा विषय नाही बरं का. हल्ली ते लय सोंग झाले. महाराजाला भारीची गाडी असली की ते लय महाराज मोठा, त्याला धोंड्याचं जेवण, त्याला कपडे, त्याला इथं येऊन पोळ्या खाल नेणार. यावंच लागते आमच्याकडे धोंडे खाला. खोटं आहे का वय? नाही, आहेर तुम्हाला करायचाच. अरे ते जळेल इतके धोत्र आहेत ना त्याच्या इथं, तुम्ही चिखला कोण पाणी टाकायले. निष्ठावंत वारकरी गरीब आहे, धोत्र गुडघ्यावर फाटलंय, शिवण त्याला
पंढरपूरच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुला प्राप्त होईल, काशीला लाखो वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. ही आताचा भाव असा आहे. त्या काळातली संत अशी पैशावालेत, विमानात फिरतेत, गाड्या फार मोठ्याल्यात, त्यांच्याकडे बंगलेत, गणेशराव असं काही नव्हतं. साधी व्यक्ती, साधी व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती. देवदर्शना करता गेले आणि घरी आले. घरी आल्यावर पत्नीला सांगितलं, प्रिय ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. लक्ष्मी, आज देवानं माझ्याकडं टक 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 बघितलं. बायकोने विचारलं, मालक, देवानं तुमच्याकडं मान वरी करून बघितलं? होय. याच्या अगोदर एकदाही बघितलं नाही. एकदाही माझ्याकडे विटेवरच्या मालकाने मला पाहिलंच नाही. मी निमूटपणे दर्शन घ्यायचो, फार वेळ देवाच्या पुढे थांबायचो, पण एरवी त्याची दृष्टी तर नासागरीच आहे. पण मी दर्शनाला गेल्यावर तो मान खाली घालीत होता, आणि आज मात्र त्यानं डोळे उघडे, मान वरे केली आणि माझ्याकडे टक लावून बघत होता, आणि हसला सुद्धा माझ्याकडे बघून. काय असेल ग प्रिय, याचा अर्थ काय असेल ग? बायकोने विचारलं, यात्रेहून आलेली पडशी सोडली का? नाही म्हणे, उशीर झाला यायला, आता सकाळी स्नान करून पडशी सोडू, गावात मारुती रायला प्रसाद ठेवू, सकाळी सोडू पडशी. बायकोनं सांगितलं, आत्तापर्यंत देवानं तुमच्याकडे बघितलंच नाही, मान खाली घालत होता, आज वरे करून तुमच्याकडे बघितलंय आणि तुमच्याकडे बघून हसलाय, मला तुमची पिशवी बघू द्या. आणि बायकोनं पिशवी बघितल्यावर पिशवीतून एक दगड काढला. कशाचा दगड होता माहिती? दाढी करायचा, वस्तारा घासायचा दगड होता. दाढी करायचा, वस्तारा घासायचा दगड होता. बायकोनं सांगितलं, बाजूच्या हातातून तुम्ही एरवी शिली घेत होता, त्याला शिली म्हणायची, जुन्या काळातली भाषा. ती तुम्ही बाजूच्या बाजारातून घेत होते. तुम्ही पंढरपूरला दर्शनाला गेलते का तुमच्या व्यवसायाचं साहित्य आणायला गेलते? ती रात्र घरी नाही घातली, तशीच पडशी खांद्याला अडकिली आणि पुन्हा पंढरपूरचा रस्ता धरला. चंद्रभागेमध्ये स्नान करायच्या आधी वस्तारा घासायचा दगड पाण्यात फेकून दिला चंद्रभागेच्या, आणि स्नान केलं आणि दर्शनाला गेले. पंढरपुरातल्या मालकाची मान वाकली. इतक्या श्रद्धेनं त्याच्यावर प्रेम करणारे संत सेना महाराज, जगाचा मालक त्यांच्याकडे बघितल्याबरोबर मान वाकवीत होता. महाराज यांनी त्यांच्यावर केलेल्या कर्तव्याचं, सात्विकतेचं, भजनाचं, त्या वारीचं पुण्य या कर्जानं त्याची मान वाकत होती. विठाला विठाला. हा भाव, ही श्रद्धा, अप्रतिम गाठोड. हे गाठोड जेसीबीनं, पोकल्यानं, क्रेननं उचलत नाही. एवढं मोठं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून कधी यांना जर काम असलं तर एका राजाची दाढी करण्यासाठी जगाचा मालक तिथं धोपटी घेऊन जातो. म्हणून मालक गोडस 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 ध्रुवपदात म्हणतात, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, हे मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपोलिया, आपोलिया, मनोनी नाचे मागे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया,
डोक्यावर म्हणून नाचे मागे मागे. देवाचं भजन केल्यावर गणेशराव देवावर कर्ज होते असं नाही. तुम्ही जितकी चांगली कामं करताल का याच्या सुद्धा पुण्यानं देवाच्या डोक्यावर कर्ज होते. याच्या सुद्धा एक पुरावा सांगतो आणि मग पुढचा पुरावा देतो. एखाद्याला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे पण पैसे नाहीत. एका व्यक्तीला अन्नदान करण्याची इच्छा आहे पण पैसेच नाहीत. आणि त्याच्यावर जर तुमच्यासारख्या धनवंतांनी थोडीशी कृपा केली, त्याच्या मुलीचं लग्न आहे गणेशराव, तुमच्यासारख्याने एखादा क्विंटल साखर दिली, पिणाऱ्याला वाटण्यापेक्षा विलाज नसतो, तुम्हाला त्याला वाटावं लागते प्यायला सुद्धा पैसे, पण त्याच्या पापानं तुमची लेकरं कालांतरानं खराब होते तुम्ही म्हातारी झाल्यावर. पण तुम्ही जर एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला एखादं साखरेचं पोत दिलं, ते गरीब माणूस आहे, भले तुम्ही माळकरी नाहीत, आहेत का नाही मला माहित नाही, अंगावर घेऊ नका, मी पुरावा सांगायला, पण पुण्य किती वाढतंय सांगतो. दुर्बळ जो का भगवत भक्त, त्यासी संरक्षी जो धनवंत, तेने तुष्टला भगवंत, त्या ते उद्धरित भक्ताधी, नैवम गिरगावकर लिखितम. दुर्बळ जो का भगवत भक्त, जोगदंड साहेब दुर्बळ आहे, गरीब आहे, जो का भगवत भक्त, त्यासी संरक्षी जो धनवंत. पैशावाला माणूस आहे आणि गणेशराव तुमच्या कमवलेल्या पैशातल्या 4 पैशातनं त्याचं संरक्षण, त्याचं काम व्यवस्थित जर झालं तर तेने तुष्टला भगवंत. सरपंच त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो आणि त्या ते उद्धरी भक्ताधी, त्याच्या भक्ताच्या आधी भक्ताचं संगोपन करणाऱ्याचा उद्धार करतो. हे पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. विठाला विठाला असं केल्यावर सुद्धा देवावर कर्ज होतंय, देव तुमचे काम करतो, नाचतोय तुमच्या माग पुढं. नाचणे म्हणजे घुंगर बांधून नाही काकाजी, घुंगर बांधून नाही नाचत. तुमची जी कामं आडली ती कामं पूर्णत्वाला नेतो, याचं नाव नाचणे, याचं नाव नाचणे. बऱ्यापैकी काम आहेत. एखाद्या व्यक्तीला पैसेच नाहीत काशीला जायला, पैसेच नाहीत पंढरपूरला जायला, या प्रसाद महाराज वरे पैसेच नाहीत, वरिया 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 नसू द्या धोतर पण या. विडाला विडाला एखाद्या गरीबाची इच्छा आहे, गरीब बाई असेल, एखादा पुरुष असेल, इच्छा आहे पंढरपूरला जायची, आणि 100-500 रुपये देऊन जर त्याला काशीला धाडलं, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. बोल देवोनिया दानवे तीर्थाची, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. मेला आला त्याशी बोल घडत नाही गणेशराव, पुढच्या तिकिटाला पैसेच नाही. आणि तुम्ही जर त्याला पंढरपूरला काशीला पाठिलं, तुमच्या योगानं त्याला काशीन पंढरपूर घडली, ते वाटानच मेला तरी तुम्हाला अर्ध पुण्य. मेला आला त्याशी अर्ध पुण्य, नैवम गिरगावकर लिखितम.
मी लिहिलेलं आहे का? नाही. असं सुद्धा वागणं हे विटेवरच्या मालकावर कर्ज आहे, कर्ज कर्ज. आणि मग असं पुण्य वाढलं की त्या कर्जाच्या गाठोड्यानं ते आपल्या घरी नाचतोय. मनोनी नाचे मागे मागे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय लाख्याचं उमर नावाचं गाव होतं. लाख्याचं उमर त्या भागात आहे पश्चिम महाराष्ट्रात. आणि तिथे एक चांगल्या प्रतीचा बाजार त्या काळात 400 वर्षापूर्वी भरायचा. आता तर लय मोठं गाव असेल ते प्रगतशील. 9 लाखाचं उमर म्हणते त्याला. त्या उमऱ्याला बाजाराला जायचे. एखादा जर वारकरी बाजाराला जात असेल ना, तिकून येताना जर ते थकला तर तुकोबर आहे त्याची बाजाराची पिशवी डोक्यावर घ्यायची, डोक्यावर घ्यायची, डोक्यावर. कर्ज बघा देवावर कसं कर्ज होतंय. एका बाईच्या घरी पक्ष होतं, पितृतिथी होती. सात्विक सदाचारी बाई होती, पण कोणी नव्हतं तिला, आश्रय नाही, काही नाही. आणि 9 लाखाच्या उमऱ्याला ती बाजाराला चालली, पण चालताच येईना, हातात काठी थकलेली. तुकोबारायने विचारलं, माय कुठे चालली ग? बाजाराला जायचे. कशा करता? सगळी पक्षाची सामुग्री, पक्ष म्हणजे पितृतिथी, पिंडाची तिथी, सामुग्री मिळवली. पण स्नेह पाहिजे. स्नेह म्हणजे तेल, तेलाची अडचण आहे. भोपळा होता, चालली ती. तुकोबारायने सांगितलं, माई एक काम करू, तेल जर तुम्हाला घरी आणून दिलं तर? दिले पैसे. भोपळा हातात घेतला, 9 लाखाच्या उमऱ्याहून त्या बाईला तेल आणून दिलं. तेलाचा भोपळा हातात पडल्याबरोबर आशीर्वाद दिला, बाबा अरे तू तेल आणून दिलंस, उद्या माझ्या इथले पितर जेवतील, पण एक लक्षात ठेव, स्वर्गातले पितर तुझ्या इथे येतील, स्वर्गातले पितर येतील. गरीब बाईचा आशीर्वाद हो. काय माहित होतं तिला? शास्त्र माहित नाही, असरामापा वेद माहित नाही, पुराण माहित नाही, ग्रंथ माहित नाही, काही माहित नाही तिला. पण भाव गोड, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, तंबाखू खात नव्हती, न सोडित नव्हती. नाही, जी बाई तंबाखू खाती का, तिनं 500 लिटर जरी महादेवाला दूध वाहिलं तर घासलेट वाहिलं इतकं पाप लागतंय. गळ्याची शपथ, सकाळच्याला गिरगावचा बाळ्या मरण, खोटं जर बोलत असेल, पहाटच्याला उद्या 10 वाजता निरोप येईल तुम्हाला बाळ्या मेला म्हणून. अभद्रोर्वा निरुस्पष्टो भयो वक्ता भूषितो जायो दक्षिणाधिपते ग्रायम यज्जायते यमाग्रहा. कीर्तनातल्या वक्त्यानं खोटं वाक्य सांगणं, इति उदयो को भास्करो नाही हो, उद्याचा सूर्यच पाहू शकत नाही तो हलकट. आणि त्याला यम जर नेत नसल तर असं समजायचं याचं लय पिढ्याचं पापूत आलंय. विठाला मी तुम्हाला सांगतो का, नाटकात नाटक जमत नाहीत, नाटकात नाटक जमत नाहीत, परमार्थात कशाला नाटक करता? देखावा नाही करायचा परमार्थातला, देखावा नाही, देखावा नाही. तुम्हाला एक सांगू का गणेशराव, तुम्ही जर देशी पिणारा भजन्या पक्वाद्यान कीर्तनकार बोलून जर त्याला पाकिट दिलं असेल तर तुमचे सगळे पूर्वज नरकाला जाते. बाळ्या सांगत नाही, पुराण सांगते. विठाला विठाला धोत्र नसू द्या एखाद्या वेळेस प्रसाद महाराज, पण तंबाखू खाऊ नये, गुटखा खाऊ नये, सिगारेट ओढू नये लांबलचक 75 रुपयाची. कारण त्यानं पाय पडून पाकिट दिलेलं असते आपल्याला. ते जर सिगरेटमध्ये, गुटख्यामध्ये आणि बिडीमध्ये जर घातले तर आपली बी अर्धे नरकाला जाते, तर त्याची अर्धे नरकाला. दोघाची पतन सारी, दोघाची पतन केले पाप जेले दिल्या दोघाशी पतन सारे घेते
दोघाची पताना सारे दोघाची पताना सारे काय अर्थ नाही त्याला. म्हणून माझ्या माईंनो सांगतोय, पहिलं तुमच्यातलं तंबाखूचं व्यसन सोडा, मग पांडुरंगाला मंजूळ व्हा, शिवशंकराला बेल व्हा. तर तो बेल व्हायला मंजूळ व्हायला असं होतंय. नाहीतर देवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्या इतकं पाप लागतंय. देहूतल्या मालकांचा लांबलचक अभंग आहे. कधी वेळ भेटला तर वाचा. तंबाखू चोळण्यापेक्षा विठाला विठाला नाटकात नाटक जमत नाही, तर परमार्थात कसं नाटक जमल हेच सांगू लागलो. आमच्या इथं लळितात पोळ्याच्या करीच्या दिवशी जराशे मारुती राय पुढं नाटकं करीत होते, है की नाही फकरू महाराज? आता नाहीत करीत. 4-2 नाटकं करायची ती परंपरा आहे. पोळ्याच्या करीला लळित व्हायचं. बऱ्याच गावायनं परंपरा होत्या त्या. 8-8, 15-15 दिवस चालायचं कुठं कुठं. तर पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला कधी कधी परंपरा गोड होत्या पूर्वीच्या काळातल्या. तर नाटकात एक जण मारुती झाला, सोनोने साहेब मारुती झाला. खपक्या दिसायला होता, 113 किलो वजन गिजन, ह्या मोठ्या भोपळ्यासारखं डोसकं गिसकं. त्याला बायकोची लाल साडी अर्धी फाडी, त्याची लंगोटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली. रामाकडं कोणी पाहिनं, सीताकडं कोणी पाहिनं, लक्ष्मणाकडं कोणी पाहिनं, सगळे हनुमानाकडंच बघू लागले. हातात दिसूत लागला तसा लाकडाची गदा आणि तेल. वाटलं खरंच अंजनीचा पुत्र आला काय. रंगात नाटक आलं आणि पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा आईला शेलूला दवाखान्यात नेलंय, डॉक्टर म्हणला सिजर करायचंय, 50,000 लागतील. घेतली मारुत्याची शेपूट उपसून, लगेच मारुत्या 50,000 रुपये घेऊन दवाखान्यात. म्हणजे नाटकात सुद्धा नाटक जमत नाही, तर परमार्थात नाटक कसं जमत नाही करायचं. विढाला विढाला आशीर्वाद आहे त्या बाईचा. पुण्याचं काम आहे. वाव, कर्ज असतंय, देवाच्या डोक्यावर कर्ज होतंय. एखाद्या ऊस तोडणाराची पोरगी जर तहसीलदार झाली असेल सोनोने साहेब, एखाद्या सोयाबीन कापणाऱ्या, कापूस खुरपिणाऱ्या, मूग तोडणाऱ्या, कापूस असणाऱ्या, तूर कापणाऱ्या गरीब कुटुंबातल्या एका बाईची पोरगी जर तहसीलदार झाली आणि तिची बातमी जर तुम्ही पेपरला लावली, तर तुम्हाला पंढरपूरच्या 50 वाऱ्या केल्याचं पुण्य घरी बसल्या बसल्या भेटते. या चांगल्या कामाचं कर्ज आहे. देव दखल घेतो या कामाची, देव दखल घेतो. एक पुरावा मला आठवण पुढे गेल्यावर, मग आठवल्यावर सांगतो तुम्हाला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, कर्ज किती मोठं असतं पा. तुकोबाराय बाजाराहून घरी आले, त्या बाईला तेल देऊन टाकलं. त्या बाईला तेवढं तेल 8-15 दिवस जात होतं, पण पितराचा पक्षाचा कार्यक्रम होऊन महिनाभर तेलच संपन. त्या बाईनं अख्ख्या गावात चर्चा केली, तुकोबारायचा हातगुण इतका चांगला आहे, त्याच्या हातानं तेल आणलं की संपतच नाही. तुम्ही संत महिपती महाराजांनी लिहिलेला ग्रंथ वाचा, लक्षात येईल तुमच्या. तिथून पुढे तुकोबारायला असे हात करून बाजाराला जावं लागत होतं. हातातच नळे अडकीत होते तेलाच्या शरमापा, असे हातातच नळे अडकवायच्या पाया. आणि गळ्यात थैलीन त्याच्यात पैसे, गळ्यात थैलीन त्याच्यात पैसे. आमचं एवढ्याच तेल आणा. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, परोपकाराची ताकद किती मोठी आहे, किती मोठी ताकद आहे परोपकाराची. आता वातावरण फाकलंय. इथं कोणी राजकारणी असतील तर त्याला विनंती, जितका शेतकऱ्याला निधी आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करा. तालुक्याला, जिल्ह्याला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. 1 कोटी पंढरपूरच्या भेटय ते चांगल्या कामाला, ते फक्त चांगल्या कामाला भेटय, देखाव्याला नाही भेटते.
असे ते लय येत सोन्याचं ताटण, गावरान तुपातला शिरा, वरी मंजुळान, कपडा झाकल्याला, मला हात लावू नका, देखावा करीत जाणार. अरे तू पिसाळलेलं कुत्रे सुमळ्या, तू देखावा दाखवायला विढाला विढाला सरक तिकडन, मला बेल वाहू दिन, मोह झाल्यावर तुला वाचान. तू का तुकाराम महाराजाची चुलती आहेस का ज्ञानोबरायाची आजी आहेस? काय पात्र देखावेल किंमत नाही, चांगल्या कामाला किंमत.